शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी रघु शिंदे आणि जुना सोलार सर्व्हिस इंजिनियर. तर मित्रांनो, हा जो पंप लागलेला आहे हा बुलढाणा जिल्ह्यातील पंप आहे. जसं की सावरगाव मुंढे या गावचा पंप आहे. तर मित्रांनो, या पंपाला प्रॉब्लेम आला होता. जसं की हा पंप बंद पडला होता आणि काल कंप्लेंट टाकली होती आणि आज इथं आपण साईटवर सुद्धा आलेलो आहोत. तर मित्रांनो, आपल्या कंट्रोलरमध्ये आपण जे सोलार पंप बसवले त्याला मित्रांनो एक साधारण प्रॉब्लेम येत असतो. जसं की मित्रांनो, त्यापैकी एक प्रॉब्लेम तुम्हाला आज सांगतो मित्रांनो. तर एक प्रॉब्लेम म्हणजे मित्रांनो, आपल्या कंट्रोलरमध्ये आपल्याला आपण बटन जर चालू केलं तर MTR फेस लॉस असा प्रॉब्लेम येतो मित्रांनो. तो नेमका कशामुळे येतो हे तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आपलं सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, हा जो पंप आहे जुना कंपनीचा, याला प्रॉब्लेम आला होता MTR फेस लॉसचा. तर मित्रांनो, आपण इथं आलो, आपण चेक केलं. पहिले सर्वप्रथम तर काय करायचं मित्रांनो, आपला काय करायचं, हा जो मोटरकडून केबल आलेला आहे तो काय करायचा आहे, तो इथून कट करायचा आहे आणि कंट्रोलरचं बटन आपण चालू करायचं आहे. त्यानंतर प्रॉब्लेम बघायचा नेमका कसा आहे तिथं. त्यानंतर मित्रांनो, कंट्रोलरमध्ये जर प्रॉब्लेम MTR फेस लॉस असेल तर सर्वप्रथम काय करायचं आहे, आपला कंट्रोलर खोलायचा आहे आणि जे आपला RYB जे गेलेत आणि हे कंट्रोलरमध्ये जिथं लागलेत पहिले ते चेक करायचे. तिथून जर एखादा आपला जर वायर निघलेला असेल तर मित्रांनो MTR फेस लॉस येत असतो. ते जर ओके असेल मित्रांनो, त्यानंतर दुसरी गोष्ट आपण ते जर ओके असेल तर तो प्रॉब्लेम नाही मित्रांनो. तर त्यानंतर मित्रांनो, आपला जो हा केबल आहे हा बोरमध्ये गेलेला मोटराकडं आपण जिथं जॉईंट दिलेला आहे, तर मित्रांनो जो जॉईंट पण लीक होऊ शकतो किंवा कुठंतरी आपला केबल कट होतो. त्यामुळे मित्रांनो, आपल्या कंट्रोलरमध्ये MTR फेस लॉस असा प्रॉब्लेम येत असतो मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही कुठल्याही कंपनीचा म्हणजे तुम्ही काही कंपनीवाले लवकर सर्व्हिस देत नाहीत तर आपण स्वतः पण असे कामं करू शकता मित्रांनो तुम्ही. पण जेव्हा आपण प्रॉब्लेम मित्रांनो चेकिंग करतो त्यावेळेस आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी आहे म्हणजे आपल्याला काय करायची, MC4 कनेक्टर मेल फिमेल काय करायचे काढून घ्यायचे. त्यानंतर कंट्रोलरची संपूर्ण लाईट ही जाऊ द्यायची. त्यानंतर आपल्याला हे काम करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला प्रॉब्लेम समजले असतील तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच मित्रांनो, काही अडचण असल्यास आपल्याशी कॉन्टॅक्ट नक्की करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.